सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 वर्ग समीकरण लेसन नंबर 2 आहे, त्यामध्ये सराव संच 2.2 याच्यावर आपण आधारित पहिली व्हिडिओ बनवलेली होती। यामध्ये आपण 1 ते 8 पर्यंतची 7 पर्यंतची गणित पाहिलेली होती। त्यानंतर 8, 9, 10, 11 आणि 12 ही भाग नंबर 2 मध्ये आपण पाहणार आहोत। तर पहिलं गणित याच्यामध्ये केलेलं आहे पहा, 3x वर्ग वजा 2 कंसामध्ये रूट मध्ये 6x अधिक 2 इक्वल टू 0। 3x वर्ग वजा 2 रूट 6 दिलेला आहे आणि रूट 6x प्लस 2 इक्वल टू 0। आता आपल्याला कालच्या नियमानुसार आपण पाहिलेलं होतं की पहिल्या पदामधील पहिला जो पद आहे त्याच्यातील सहगुणक आहे त्याचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा। मग यामध्ये आपण पाहूया, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 2 आहे। ओके, म्हणजेच हा 3 आणि हा 2 या दोन्हींचा गुणाकार किती झाला? 6 झाला। आता याचे आपल्याला काय पाडायचे? नेहमीप्रमाणे अवयव पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवायचे। तर याच्यामध्ये आपल्याला याचे अवयव पडले पाहिजे, म्हणून किती अवयव पडतात? तर 6 1 6 3 2 6, म्हणजे आपल्याला 2 तर अवयव मिळाले। आता ह्या 2 अवयवांपैकी आपल्याला कोणती जोडी फिक्स करायची ते आपण या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी तिसऱ्या पदामध्ये प्लस चिन्ह आहे, म्हणजे कोणत्या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी रूट 6 येते। बरं का, कोणत्या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी रूट 6 येते? रूट 6। पण तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहूया, यामध्ये आपल्याला रूट 6 ही बेरीज येते। तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ज्यावेळी रूट 6 आणि रूट 6 या दोन्हींचा आपण ज्यावेळी गुणाकार करत असतो त्यावेळी ह्या दोन्हींचा गुणाकार किती येत असतो? 6 येत असतो। याचाच अर्थ 6 म्हणजे काय असतो? तर हे 6 रूट आणि हे 6 रूट मध्ये, म्हणजे रूट 6 इंटू रूट 6 इज इक्वल टू किती येणार? 6 येणार आहे। याचाच अर्थ हे रायटिंग म्हणजेच हे आहे, म्हणजेच हे 6 जे आहे ह्या दोन्हींचा पण गुणाकार असतो। जसं या ठिकाणी 3 दुने 6 आलेला आहे, त्याचबरोबर 6 एके 6 आलेला आहे, त्याचबरोबर रूट 6 गुणिले रूट 6 याचाही गुणाकार आपल्याला 6च मिळतो। अजून विस्तारित आपण पाहूया, तर हे 6 गुणिले 6 किती आलेले? 36 आले, बरोबर का? तर रूट मध्ये आहे म्हणजे आपण या ठिकाणी रूट मध्ये 36 आणि 36 चं बाहेर काय पडतं? 6, म्हणजेच रूट 6 गुणिले रूट 6 म्हणजेच काय असतं? या ठिकाणी 6 असतं। म्हणून आपण या ठिकाणी अजून एक जोडी घेऊया, इथे लिहूया रूट 6 आणि या ठिकाणी घेऊया रूट 6, आणि ह्या दोन रूट 6 चा गुणाकार किती येतो? हा 6 येतो। आणि ह्या दोन्हींची बेरीज किती येते? तर या ठिकाणी सहगुणक नाहीये म्हणजे 1 असतो, या ठिकाणचा 1 आणि 1 झाला 2 आणि हे रूट 6 तसंच। याचाच अर्थ ह्या दोन्हींची जी बेरीज आपण करतो ती किती येते? 2 रूट 6 येते। म्हणजे आपल्याला 6 आणि 1 ही पण घेऊन चालणार नाही, 3 आणि 2 हे पण घेऊन चालणार नाही। आता घ्यायला काय पाहिजे आपल्याला? रूट 6 आणि रूट 6। मग आपण या ठिकाणी हे घेऊया रूट 6 आणि या ठिकाणी पण रूट 6। चल कोणता आहे? x आहे, या ठिकाणी पण x। आता आपल्याला चिन्हांचा विचार आपण करूया। या ठिकाणी आपण बेरीज केली म्हणजे या ठिकाणी अधिक अधिक तर असणार आहे किंवा वजा वजा तरी असणार आहे। मग या ठिकाणी कोणता आहे? वजा, म्हणून इथे पण वजा आणि इथे पण आपण वजा चिन्ह दिलं, कारण समान चिन्ह आहेत म्हणून तर आपण बेरीज केली ना। समान चिन्ह असतात त्यावेळी आपण बेरीज करतो आणि भिन्न चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करत असतो, म्हणून या ठिकाणी वजा आणि वजा आपण हे चिन्ह दिलं। आता हेच आपल्याला मधल्या पदाच्या ऐवजी हे दोन्ही गोष्टी मेन्शन कराव्या लागतील। तर बघा, पहिलं पद आहे 3x², त्यानंतर आपण ह्या मधल्या पदाच्या ऐवजी काय लिहूया? वजा 6 काय लिहायचं? तर वजा रूट 6x, त्याचबरोबर वजा रूट मध्ये 6x आणि हे अधिक 2 आहे, असं अधिक 2 इक्वल टू 0। ठीक आहे, लक्षात आलं काय केलं आपण? तर या ठिकाणी 6 चे जे अवयव काढले, 6 एके 6 आहेच, 3 दुने 6 पण आहेच, पण रूट 6 आणि रूट 6 चं पण गुणाकार या ठिकाणी 6 येत असतो। म्हणून आपण काय केलं? हे रूट 6 आणि हे रूट 6 घेतलं, याच्यामध्ये जे चल होतं ते चल आपण यूज केलं। कोणतं चल होतं? x हे चल होतं। त्यानंतर आपण चिन्ह दिली, बेरीज केली, याचा अर्थ समान चिन्ह आहे, मधल्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणून दोन्ही संख्याला आपण काय केलं? वजा वजा चिन्ह दिले। पुढं या ठिकाणी ही एक जोड तयार होते, ही एक जोड तयार होते।
आता ह्या एका एका जोडीमधील आपल्याला सामायिक अवयव फाइंड करायचे. सामायिक अवयव फाइंड करत असताना बघा, आता या ठिकाणी 3 आहे, 3x वर्ग, त्याचबरोबर या ठिकाणी √6 आणि x. यामधील फाइंड जर आपण कॉमन जर फॅक्टर आपल्याला फाइंड करायचे म्हटलं तर आपण काय फाइंड करू शकतो रे? तर इथे 3x वर्ग बघा, तर हे 3x म्हणजेच काय आहे? 3. बघा या ठिकाणी 3 याचाच अर्थ काय असतो? √3 इंटू √3. बघा जसे या ठिकाणी 6 म्हणजे काय? √6 गुणिले √6. मग 3 म्हणजे काय असणार आहे? √3 गुणिले √3. रूट मध्ये किती जरी संख्या असते त्या संख्यांचा गुणाकार आपण केला तर त्यामधील जी रूट संख्या रूट आहे चिन्ह ते निघून जातं. या ठिकाणी आपण 10 रूट मध्ये घेतलं इंटू √10 घेतलं तर याचं उत्तर आपल्याला फक्त किती मिळतं? 10 मिळत असतं. हे लक्षात ठेवा. त्यानुसार मी काय करतो, हे जे 3 आहे ना हे 3 मी रूट आणि रूट मध्ये टाकतो. म्हणून या ठिकाणी या सगळ्याचाच आपण सामायिक अवयव काढण्यापेक्षा सुरुवातीला हे √3 करतो गुणिले परत √3 करतो आणि हे x वर्ग आहे. म्हणजे 3x वर्गाचं मी काय केलं? थोडं विस्तारित रूप केलं. ठीक आहे. परत हे वजा तसंच. ठीक आहे. आता या ठिकाणी वजा 6 सॉरी रूट मध्ये 6 आहे. रूट मध्ये 6 आहे म्हणजे रूट मध्ये 6चं आपल्याला थोडंसं हे सुद्धा विस्तारित करूया. मग आपण थोडं विभाजन करूया. मग मी इथे काय करतो? √3 गुणिले परत √2 3 दुणे 6 आणि हे x आहे. बघा काय केलं? हे रूट मध्ये 6 आहे म्हणजे 3 गुणिले 2 म्हणजे 6. ठीक आहे. विस्तारित केलं आणि हे x तसंच दिलं आणि यामधला आपल्याला आता कॉमन फॅक्टर काढायला सोपं पडेल. ठीक आहे. आता हे सोपं पडेल त्याच्यामुळे आपण काय करूया, आता हेच मी या ठिकाणी तयार करतो. आपल्याला हे थोडं पुसावं लागेल. तर बघा आता पुढचं काय तयार होत आहे याच्या बाबतीत आपण तेच करूया. मग हे वजा तसंच लिहिलं. ह्या 6चं पण आपण विस्तारित करूया म्हणून त्या रूट मध्ये 3 गुणिले या ठिकाणी रूट मध्ये 2 करूया आणि हे x तसंच ठेवूया आणि या ठिकाणी गुणिले केलं नाही केलं तरी चालेल x आणि हे +2 आहे. म्हणजे या √6x + 2चं हे विस्तारित रूप केलं आणि या ठिकाणी 3x² -√6x चं आपण एवढं मोठं विस्तारित रूप केलं. आता आपल्याला कॉमन फॅक्टर बाहेर काढायला सोपं पडेल. कसं काढूया पहा. सारखे सारखे घटक पुढे दिसतात. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी पण 3 आहे म्हणजे √3 तरी बाहेर पडतो. ओके. या ठिकाणी x आहे, या ठिकाणी पण x आहे आणि x पण बाहेर पडतोय. आता ब्रॅकेट मध्ये आपण काय ठेवूया? तर बघा हा रूट बाहेर पडला, सॉरी हा √3 बाहेर पडला म्हणजे हा √3 राहिलेला आहे बरं का. म्हणून इथं √3 या x² मला एक x बाहेर आला म्हणजेच काय राहिला रे? x राहिला. पुढं वजा हा √3 ऑलरेडी या ठिकाणी बाहेर आलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय राहिला रे? 2 राहिला म्हणजे फक्त रूट मध्ये 2 राहिला आणि हा x सुद्धा बाहेर आलेला आहे बरं का. जे कॉमन फॅक्टर आहेत ते आपण एकत्र कंसाच्या बाहेर घेतले आणि कॉमन किंवा डिफरंट फॅक्टर आहेत ते आपण काय केले? कंसामध्ये लिहून ठेवले. आता या बाबतीत आपण तेच करूया. या ठिकाणी आपल्याला काय आहे? हे √3 आहे, त्याचबरोबर गुणिले हे √2 आहे. म्हणजे याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता बाहेर पडतोय? तर आपल्याला या ठिकाणी कॉमन फॅक्टर हा 2. एक मिनिट, आपण या ठिकाणी अजून एक विस्तारित रूप करू शकतो. हे जे 2 आहे ना हे 2 म्हणजेच काय आपण लिहू शकतो रे? √2 गुणिले √2 असं आपण करूया बरं का. काय केलं? याचं विस्तारित रूप केलं, याचं केलं, या 6x पण इथे केलं आणि 2चं राहून गेलं ना. मग आपण 2चं पण या ठिकाणी √2 गुणिले √2 म्हणजेच काय असतो? 2 असतो म्हणून त्याचंही विस्तारित रूप केलं. आता एवढ्याचं आपल्याला कॉमन फॅक्टर काढूया. बघा या ठिकाणी 2 आहे, इथे पण 2 आहे म्हणजे √2 बाहेर पडतो. हे वजा तसंच हे √2 बाहेर काढतो. ओके. आता कॉमन सोडला तर डिफरंट कोणता आहे? या ठिकाणी हा एक राहिला, हा गेला, हा पण गेला, हा राहिला म्हणजे √3 मध्ये राहिला. ओके. हा x तसाच राहिला आणि इकडचा यामधील आपल्याला हा एक बाहेर काढल्यावर हा रूट राहिला. या ठिकाणी वजा आहे, इथे अधिक आहे, वजा चिन्ह देऊन टाका आणि हा √2. ठीक आहे. आणि =0. आता आपल्याला दोन्ही ब्रॅकेट सेम आलेत का? तर यस. पहिल्या ब्रॅकेट मध्ये आले √3x - √2, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आले √3x - √2 0. दोन्ही ब्रॅकेट पैकी आपण एक ब्रॅकेट घेऊया आणि ब्रॅकेटच्या आउट आहेत त्यांचं एक ब्रॅकेट करूया. म्हणून या ठिकाणी मी लिहितो √3x - √2
ब्रॅकेट कंप्लीट आणि हा √3x मायनस √2 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 0. पुढे काय करूया आपण, तर यामध्ये आपल्याला कंस काढून टाकूया. म्हणून इथे मी लिहितो √3x वजा √2 बरोबर 0 किंवा सेम तसंच इथे √3x वजा √2 बरोबर 0. आता आपल्याला काय करूया, हे रूट पलीकडे घेऊन जाऊया. म्हणून √3x त्याच्या जागेवर इक्वल टू हे रूट वजा √2 आहे, पलीकडे गेले झाले काय, फक्त √2 राहिला. ओके, किंवा या ठिकाणी पण सेम तसंच 3x आणि हा वजा √2 आहे तो पलीकडे गेला, काय झाला मग अधिक रूट झाला, म्हणजेच फक्त √2 झाला. पुढं हे x त्याच्या जागेवर ठेवलं, हे √2 त्याच्या जागेवर आणि हे √3 इकडे आलं, झाले भागिले, म्हणून भागिले √3. आणि या साईडला सुद्धा x त्याच्या जागेवर हे रूट तिथेच ठेवलं आणि हे 3 रूट आहे ते बाहेर इकडे घेतलं असतं आपल्याला भागिले, म्हणजे छेदाच्या ठिकाणी जाणार. म्हणून आपल्याला x ची किंमत आपल्याला अशा पद्धतीने 2 मिळाल्या. पहिली मिळाली ती दोन्ही ठिकाणी सेम किंमत मिळाली. x चे 2 उकल भेटल्या, √2 छेद √3 ह्या 2 आपल्याला उकल भेटल्या. ओके, तर पुढचं गणित आपण अशाच रीतीने सोडवायचंय. तर बघूया आपण पुढचं गणित लागलीच. 9वं गणित दिलेलं आहे आपल्याला 2m कंसामध्ये m वजा 24 कंस पूर्ण इक्वल टू 50. आपल्याला सरळ रूप दिसत नाही, आपल्याला अगोदर सरळ रूप करून घ्यावं लागेल. आता सरळ रूप करण्यासाठी आपल्याला काय करूया, कंसाच्या जे बाहेर पद आहे ना त्या कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसाच्या आतील प्रत्येक पदाला गुणूया. प्रत्येक पद म्हणजेच काय असतं, 2च पद आहेत रे. तर बघा हे 2m गुणिले m किती आला आहे, 2m चा वर्ग, म्हणजे 2 गुणिले इथलं 1, 2 1 2, m गुणिले m चा स्क्वेअर. ओके, परत हे 2m गुणिले 24, 2m गुणिले 24, 2 गुणिले 24 किती आला, 24 दुने 48, हे वजा चिन्ह तसंच 48. आणि हे m गुणिले तिकडे काहीच नाही, एकच m आहे म्हणून 48m. पुढे इक्वल टू हे 50 तिकडे आहे तसंच केलं. आता आपल्याला सरळ रूप आहे का, तर आहे. फक्त आपल्याला काय करूया, हे जे 50 आहे ना पलीकडे आहे ते आपण अलीकडे आणूया, म्हणजे आपल्याला परफेक्टच रूप मिळून जाईल. ओके, म्हणून इथे 2m चा स्क्वेअर करतो वजा 48m करतो आणि हे 50 पलीकडे आहे, प्लस मध्ये इकडे आणले झाले -50 इक्वल टू 0. आता या जर आपल्याला या 2m चा वर्ग वजा 48m वजा 50 बरोबर 0 याच्याकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येक घटकाला आपल्याला 2 ने भाग जातो. जर सगळ्याच पदांना 2 ने भाग जात असेल तर आपण घालवू शकतो, म्हणजे थोडंसं कॉम्प्रेशन, म्हणजे थोडं छोटं करायचं. हे जे मोठं आहे ना हे छोटं करूया आपण. मग सगळ्याला जात असेल तर घालवायचं, नाही तर असं नाही की दोघाला जातोय एकाला जात नाही तर घालवायचं नाही. मग या ठिकाणी 2 ने भाग जातोय. जर 2m स्क्वेअरला जर 2 ने भाग गेला तर फक्त राहिला m स्क्वेअर. हे वजा तसंच 48m ला जर 2 ने भाग घालवला तर किती आला या ठिकाणी, 2 के 2 2 दूनी 4 2 चौक 8 आणि 24 आणि हे m त्याच्या जागेवर वजा 50 ला 2 ने भाग घालवला राहिले 25 बरोबर 0. आता आपल्याला हे कॉम्प्रेस पण केलं, आपण सरळ रूप पण दिलं आणि मोठं होते ते छोटं सुद्धा केलं. आता आपल्याला सोडवायला हरकत नाही. काय सोडवायचं आपल्याला, पहिलं पद आणि शेवटचं पद या दोन्हींचा गुणाकार, म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक नाहीये, म्हणजे 1 गुणिले या ठिकाणी 25, 25 1 25. पुढं याचे आपण अवयव पाडूया. 25 1 25, 5 गुणिले 5 5 5 25. अजून कशाने जातोय, तर ओके 5 आणि 25 ने, कारण 5 ची कसोटी यूज केली असता एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर 5 ने त्या संख्येला पूर्ण भाग जातो. या ठिकाणी 5 आहे म्हणून 25 ने 1 गेला आणि 5 ने 1 गेला. ओके, आता आपण या ठिकाणी आपल्याला या दोन्ही पैकी कोणती जोड अपेक्षित राहील कोणती बघूया. या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी 24 आहे, या ठिकाणी वजा, या ठिकाणी 24. कोणत्या दोन संख्यांची वजा बाकी 24 येते, 25 आणि 1 ची येते, म्हणून 25 1 घेऊया आणि 1 1 घेऊया. म्हणजेच या ठिकाणी 25 आणि 1 ही आपल्याला दोन संख्या मिळाल्या. चल कोणता आहे, m लिहून टाका.
यम. आता आपल्याला चिन्हांचा विचार करू. या ठिकाणी चिन्ह कोणतं, या ठिकाणी चिन्ह कोणतं. इथे आपण काय केले, वजाबाकी केली. वजाबाकी म्हणजे दोन्ही संख्यांचे चिन्ह भिन्न असणार आहे. आता या ठिकाणी इथे वजा असेल, इथे अधिक असेल, किंवा इथे अधिक असेल, इथे वजा असेल, ते आपण ठरवूया कशावरून. या ठिकाणी इथे चिन्ह आहे वजा, म्हणजेच मोठ्या संख्येला चिन्ह वजा देऊया. मग या संख्येला चिन्ह कधी असणार, भिन्न आहेत म्हणजे अधिक असणार. ओके, आपण हे काय करूया, मधल्या पदाच्या ऐवजी लिहूया. म्हणून हा यम स्क्वेअर तसाच, वजा 25 यम त्या ठिकाणी लिहिलं. या ठिकाणी अधिक यम लिहितो, एक यम म्हणजेच यम असतं म्हणून यम लिहिलं. आणि हे वजा 25 इक्वल टू 0. आपल्याला आता ह्या दोन्हीच्या जोड्या पडल्या. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. यातून कॉमन फॅक्टर निघाला. यम स्क्वेअर मध्ये यम बाहेर निघतो, कारण इथे पण यम आहे म्हणून यम बाहेर. या ठिकाणी यम स्क्वेअर मधला यम बाहेर पडला म्हणून एक यम राहिला. हे वजा तसंच, हे 25 तसंच. ब्रॅकेट कंप्लीट. पुढं यम आणि वजा 25. माझ्या माहितीने यम आणि वजा 25 मध्ये कॉमन काहीच नाहीये. आणि ज्यावेळी नसतो त्यावेळी कोण असतो, एक असतो. आणि म्हणून या ठिकाणी अधिक 1. ओके, या ठिकाणी अधिक 1. आता आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल, इथे घ्या, इथे अधिक आहे, इथे चिन्ह बदलणार नाहीये बघा. म्हणून इथे यम आणि हे वजा 25 तसंच राहिलं इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आले. ओके, बघा इथे अधिक असेल तर इथलं चिन्ह चेंज होत नाही, पण इथं वजा असेल तर इथलं चिन्ह चेंज होत असतं. बरं का, हे लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी दोन्ही ब्रॅकेट सेम आले, त्यापैकी एक लिहूया, यम वजा 25 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये यम अधिक 1, यम अधिक 1 इक्वल टू 0. आपण कंस काढून टाकूया. म्हणून यम मायनस 25 इक्वल टू 0, किंवा काय येतं, यम प्लस 1 इक्वल टू 0. ओके, पुढं या ठिकाणी आपण यम ची किंमत काढूया. आणि हे 25 आहे, पलीकडे घेऊन जाऊया. वजा 25 पलीकडे गेले, झाले फक्त 25. पहिली किंमत यम ची मिळाली 25. या ठिकाणी यम इक्वल टू हे अधिक 1 आहे, पलीकडे नेले, झाले वजा 1. अशा पद्धतीने आपल्याला यमच्या दोन किमती प्राप्त झाल्या. पहिली मिळाली 25 आणि दुसरी मिळाली 1. ओके, तर अशा रीतीने जी काय आपल्याला अवघड अशी गणित आहेत ती अशा रीतीने सोडवायचे. पुढची गणित आपण लगेच बघूया. 10व, 11व आणि 12व हे गणित थोडेसे डिफरंट टाइपचे आहेत, वर्ग समीकरणाचे आहेत. परंतु हे वर्ग समीकरण थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. तर बघा 10व गणित दिलेलं आहे आपल्याला. या ठिकाणी 25 m चा वर्ग इक्वल टू 9 दिलेला आहे. आता 25 m चा वर्ग इक्वल टू 9. आपण आता हे 9 पलीकडे आहे, परत इकडे अलीकडे आणूया, सगळ्या ह्या गोष्टी बघूया. बघा या ठिकाणी 25 m चा वर्ग, ठीक आहे. आता हा 9 पलीकडे आहे, अलीकडे आणलं, काय झालं रे, अधिक आहे म्हणजे इथे झाला वजा इक्वल टू 0. एक साधं आहे ना. आता आपल्याला या ठिकाणी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय करूया बघा. हे जे 25 आहे ना, ह्या 25 चं वर्गमूळ येतंय. 25 चं वर्गमूळ आले 5. ओके, आणि m चं वर्गमूळ m आणि या ठिकाणी स्क्वेअर तसंच गेला. म्हणजे हेच थोडंसं या 5m स्क्वेअर या रूपात लिहिलं. वजा 9 चं वर्गमूळ किती, 3. म्हणजे ब्रॅकेट मध्ये आपण 3 चा वर्ग लिहूया इक्वल टू 0. काय केलं बघा, 5 चं वर्गमूळ घेतलं 5, सॉरी 25 चं वर्गमूळ घेतलं 5, m चं वर्गमूळ घेतलं m आणि कंसाचा वर्ग केला. म्हणजे याचं उत्तर हे येतं आणि याचं उत्तर हे येतं. आणि 9 चं वर्गमूळ 3 घेतलं. तर इथे आपल्याला नियम यूज करायचा. तर काय नियम यूज करायचे बघा. तर बघा या ठिकाणी पहिले पद आणि हे जर दुसरे पद जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला a वजा b या दोन्हींचा जर वर्ग असला, आपण हे दोन्ही एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं तरी आपल्याला अशा रीतीने मिळणार. मग अशा वेळी काय करायचं, किंवा मी इथे काय करतो, हा वर्ग आणि या ठिकाणचा हा वर्ग करतो. a चा वर्ग वजा b चा वर्ग, याचा अर्थ a अधिक b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a वजा b. म्हणजे अशा रीतीने जर आपल्याला दिलेलं असेल, हे स्वरूप हा फॉर्म्युला आहे. a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग जर असेल तर त्याचे विस्तारित रूप आपल्याला a अधिक b पहिल्या कंसामध्ये लिहायचं आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b लिहायचं. मग सेम या ठिकाणी पण तसंच वाटते ना. 5m चा वर्ग म्हणजे a चा वर्ग आहे आणि हे 3 चा वर्ग म्हणजे b चा वर्ग आहे. मग ह्याचं जे स्वरूप आहे ते आपण अशा पद्धतीने लिहून घेऊया. ओके, मग काय होईल रे, पहिले पद जर हे असलं तर ब्रॅकेट मध्ये 5m चा 5m सॉरी या ठिकाणी 5m अधिक काय येईल रे 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल रे a वजा b म्हणजेच 5m
वजा 3. बघा ना, हे पहिलं पद आणि हे दुसरं पद, म्हणजे हे ए समजे आणि हे बी समजे. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग असेल तर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. ओके, त्या पद्धतीने हे ए अधिक बी केलं, हे ए वजा बी केलं, म्हणजेच 5m अधिक 3 आणि 5m वजा 3 केलं. आता आपल्याला हे सोडवूया. दोन ब्रॅकेट भेटले, तर दोन ब्रॅकेट भेटले, ब्रॅकेट काढायचा प्रयत्न करूया. तर बघा कसं, या ठिकाणी आहे 5m अधिक 3 बरोबर 0, किंवा इथे 5m वजा 3 बरोबर 0. आता नेहमीप्रमाणे आपल्याला ह्याचं डायरेक्ट उत्तर येते. हे 5m आहे, त्याच जागेवर ठेवूया, म्हणून 5m इक्वल टू अधिक 3 आहे, पलीकडे गेले झाले वजा 3. या ठिकाणी पण 5m इक्वल टू हे वजा 3 आहे, पलीकडे गेले झाले फक्त 3, म्हणजेच अधिक 3. परत m इक्वल टू हे -3 आणि हा भागिले आला किती 5, कारण इथे गुणाकार आहे. या ठिकाणी m इक्वल टू हे 3, त्याच्या जागेवर हे 5 इकडे आले झाले भागिले, म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीने m च्या दोन किमती भेटल्या. पहिली किंमत m ची भेटली वजा 3/5 आणि दुसरी आपल्याला m ची किंमत भेटली 3/5. ओके, जे आहे त्या 11 नंबरचं गणित आहे 7m² इक्वल टू 21m आहे. अशा पद्धतीने गणित आहे. तर आपण हे वेगळ्या पद्धतीचं गणित आहे, थोडंसं आपण सरळ रूप द्यायचा प्रयत्न करूया. म्हणून 7m² आणि हे 21m पलीकडे आहे, डायरेक्ट आपण काय करूया अलीकडे आणूया, म्हणून वजा 21m इक्वल टू 0. आता इक्वल टू 0, ठीक आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, फार वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. याच्यामध्ये आता कॉमन फॅक्टर आपण डायरेक्ट बाहेर काढूया. कॉमन फॅक्टर कोणकोणते बाहेर निघतात, 7m² मध्ये m हा कॉमन आहे, आणि या ठिकाणी जे m हा कॉमन आहेच, या ठिकाणी 21 आहे, म्हणजे 7 × 21 म्हणजे 7m हे बाहेर निघेल. म्हणून 7m ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी 7m बाहेर निघाला तर 1m राहिला ना, म्हणून m तसा लिहिला 8. हे वजा, आता 21 म्हणलं आपण, हे 7m 21m मधलं 7m बाहेर काढलं, म्हणजेच काय राहिला इथे 3 राहिला. 7 × 21. ओके, म्हणून आपल्याला 3 भेटला इक्वल टू 0. तर डायरेक्ट आपण किंमत काढूया. 7m इक्वल टू 0, किंवा या ठिकाणी m - 3 इक्वल टू 0. इथे m इक्वल टू 0 आहे, त्याच्या जागेवर 7 इकडे अपॉन आले झाले 7. m ची किंमत आपल्याला भेटली 0, म्हणजे 0/7 भेटली, म्हणजेच m बरोबर 0 असतो. आणि या ठिकाणी m बरोबर हे वजा 3 पलीकडे गेले झाले अधिक 3, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दोन किमती भेटल्या, m बरोबर 0 आणि m बरोबर या ठिकाणी 3 भेटले. छोटंसं गणित आहे, फक्त वेगळ्या टाईपचं गणित आहे. त्याच्यामध्ये हे 12वं गणित आणि या ठिकाणचं 10वं गणित आपल्याला सेम दिसतं. म्हणजे फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचा. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असेल तर पहिला पद अधिक दुसरे पद पहिल्या कंसामध्ये लिहायचं, आणि पहिले पद वजा दुसरे पद हे दुसऱ्या कंसामध्ये लिहायचं. त्या पद्धतीने आपण हे सोडवूया. या ठिकाणी m² तसाच लिहिला, वजा हे जे m आहे ना, या ठिकाणी m चा आपण वर्ग करूया. आता ह्या m चं वर्गमूळ किती निघतं रे, ह्या m चं वर्गमूळ m निघलं, आणि या ठिकाणी तसा वर्ग दिला. वजा 11 चं वर्गमूळ काहीच नाही, 11 ला वर्गमूळ निघतच नाही आहे ना, 11 ऍक्च्युअली मूळ संख्या आहे. मग 11 आपण काय करूया वर्गमूळात टाकूया. वर्गमूळात किती टाकले 11, आणि याचा वर्ग केला आणि बरोबर 0. बघा पहिले पद आणि दुसरे पद भेटले. मग आपण काय करूया, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजेच काय तर पहिले पद अधिक दुसरे पद कंस पूर्ण, आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिले पद वजा दुसरे पद कंस पूर्ण इक्वल टू 0. कंस काढून टाका. m अधिक √11 इक्वल टू 0 आणि m वजा √11 इक्वल टू 0, म्हणजेच m बरोबर या साईडला गेले झाले वजा 11. ओके, बघा m आहे हे अधिक √11 आहे, पलीकडे गेले तर झाले काय वजा √11 झाले, बरं का. आणि या ठिकाणी m बरोबर हे वजा √11 आहे, पलीकडे गेले झाले अधिक 11, अधिक √11 म्हणजेच फक्त √11. अशा पद्धतीने 4 स्टेप्स मध्ये आपल्याला 12वं गणित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे सगळे तिन्ही शेवटचे गणित अगदी छोटे छोटे आहेत, परंतु डिफरंट टाईपचे आहेत. आय होप यू विल अंडरस्टँड.
जर तुम्ही हे बघितलंच असेल तर निश्चितपणे तुम्हाला लक्षात